दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, ताकद सर्वत्र। झेडपीचा निकाल, राष्ट्रवादीची एकी फळाला। कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचा डंका? अजितदादांच्या निधनानंतर झेडपी निवडणुकीत राष्ट्रवादीनं थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली। महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाची नाडी समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढली आणि याच एकीमुळे भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी विरोधकांपुढे कसं आव्हान उभं राहणार आहे पाहूयात। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीत झालेल्या छुप्या समझोत्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीनं 51 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एका जागेवर विजय मिळवत भाजपला अवघ्या 10 जागांवर रोखण्यात यश मिळवलं। कोल्हापुरातही दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हावर निवडणुकीला सामोरे गेले आणि भाजप आणि काँग्रेसला मागे टाकत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 20 जागांवर विजय मिळवला। सांगली जिल्हा परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या नसल्या तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 6 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 18 जागांवर विजय मिळवलाय। याउलट भाजप फक्त 16 जागांवर विजय मिळवू शकली तर काँग्रेस 11, शिंदे सेनेला 7 जागांवर समाधान मानावं लागलंय। सोलापुरातही काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणुकीला सामोरे गेल्या, त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 11 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 5 जागा मिळाल्यात, तर भाजपला सर्वाधिक 38 जागा मिळाल्यात। साताऱ्यातही दोन्ही राष्ट्रवादी काही ठिकाणी एकत्र आल्यानं अजित पवारांची राष्ट्रवादी 20 जागांवर विजय मिळवू शकली तर भाजपनं 27 आणि शिंदे सेनेनं 15 जागांवर विजय मिळवलाय। त्यामुळे भविष्यात परभणी, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास विरोधकांपुढे मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं। दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही गट आमने सामने न आल्यानं विरोधकांना चांगलाच फटका बसलाय। घड्याळ चिन्हामुळे मतदारांमधील संभ्रम देखील दूर झालाय, त्यामुळे भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास ते राजकारणात धुरंधर ठरण्याची शक्यता आहे, हे या निकालांनी सिद्ध केलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।